नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकतात हा गहू अजित कंपनीचा 102 आहे. लवकर येणारा वाण आहे. त्याच बाजूला आपल्याला हा श्रीराम सुपर आहे. गव्हाचं वाण श्रीराम सुपर 111 आणि हा अजित 102. याच्यामध्ये याची लोम मोठी आहे श्रीराम सुपरची 111ची आणि काटक आहे. हे अजितचे लवकर येणारं वाण आहे, पण त्याच्यापेक्षा हे वाण थोडं उशिरा येणार आहे श्रीराम सुपरचं. पण काटक आहे आणि लोमही मोठी आहे. याच्यामध्ये असं दिसतं की लवकर येणारं वाण थोडं अजित कंपनीचं थोडी त्याची लोम दाखली आहे आणि श्रीराम सुपर 111 हे वाण थोडं उशिरा येणार आहे, पण याची लोम मोठी आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की जे लवकर येणारं कुठलंही वाण असो ते थोडं वजनाला हलकं असतं आणि जे उशिरा येणारं वाण आहे ते वजनाला आणि क्वालिटीमध्ये थोडं बेस्ट असतं, हे असं लक्षात येतं. हा श्रीराम सुपर 111 वाण आहे. इकडे सर्व आणि इकडे सर्व हे लवकर येणारं वाण अजित 102 आहे. हे दोघांमध्ये बेस्ट मला श्रीराम सुपर वाटतं आहे, कारण याची क्वालिटी बी बेस्ट आहे. थोडं उशिरा येणार आहे पण क्वालिटीमध्ये बेस्ट आहे आणि लोमही मोठी आहे. आणि जर काही शेतकऱ्यांना लवकर गहू निघण्यासाठी घाई असेल तर त्याने अजित 102 लावावं, हे बी बेस्ट आहे तसं. पण हे वाण थोडं काटक वाटतं आहे आणि लोमही मोठी आहे श्रीराम सुपर 111. या दोघांमागे हे दोन डिफरन्स आहेत. कुठलाही कमी वगैरे नाही, पण काही शेतकऱ्यांना घाई असते आणि लवकर शेत खाली व्हावं त्यासाठी अजित 102 लावावं. आणि कुणाला घाई नसेल आणि उत्पन्न जास्त येईल असं वाटत असेल तर त्यांनी श्रीराम सुपर 111 लावावं. या दोघांमध्ये हा डिफरन्स आहे.